तर सर्वांना स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळजाभवानी देवी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहेत। तर यांचा इतिहास काय आहे, यांचं रहस्य काय आहे, यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आई राजा उदो उदो। तुळजापूरची ही देवी म्हणजेच श्री तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे। या देवीच्या पद्धत किंवा परंपरेमागे पुराणिक इतिहास आणि काही वैशिष्ट्यपूर्ण रहस्य सुद्धा दडलेले आहेत। तुळजाभवानी देवीचा इतिहास आणि रहस्य आपण बघूया। या तुळजाभवानी देवीची उत्पत्ती कशी झाली तर स्कंद पुराणानुसार कृतयुगात कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती मंदाकिनी नदीकाठी तपश्चर्या करत होती। त्यावेळी कुकर नावाच्या दैत्याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण अनुभूतीच्या रक्षणासाठी देवी त्वरित धावून आली आणि तिने दैत्याचा वध केला, म्हणून तिला त्वरिता किंवा तुळजाभवानी असं सुद्धा नाव पडलेलं आहे। आता या तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचं रहस्य बघायला गेलं तर तुळजाभवानीची मूर्ती ही स्वयंभू असून ती गंडकी शिळेची आहे, म्हणजेच काळ्या दगडाची आहे। विशेष म्हणजे ही मूर्ती भिंतीला चिकटलेली नसून ती चला मूर्ती आहे, म्हणजेच ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते। वर्षातून काही वेळा देवीला मंचकी पलंगावर निद्रा घेण्यासाठी सुद्धा नेले जाते। या तुळजाभवानी देवीचा आपल्या शिवाजी महाराज आणि भवानी तलवारीचा सुद्धा खूप जवळजवळ संबंध आहे। तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदैवत आहे। अशी आख्यायिका आहे की देवीने शिवाजी महाराजांना दर्शन देऊन स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार प्रदान केली होती। यामध्ये प्रभू श्रीरामांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। त्रेतायुगात सीतामातेच्या शोधात असताना प्रभू श्रीराम तुळजापूरच्या घाटातून जात होते आणि त्यावेळी तुळजाभवानीने त्यांना लंकेचा मार्ग दाखवला होता। अशी मान्यता आहे की ते ठिकाण आज सुद्धा घाटशीळ मंदिर म्हणून ओळखले जाते। यांचं आता देवींचं अष्टभुजा रूप कसं आहे तर देवीची मूर्ती ही अष्टभुजा म्हणजेच 8 हात असलेली आहे असून ती महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे। तिच्या हातात त्रिशूळ, चक्र, शंख, धनुष्य आणि इतर शस्त्रे सुद्धा आहेत। आता विशिष्ट परंपरा म्हणजे दरवर्षी निद्रा उत्सव असतो देवीचा, म्हणजे की निद्रा उत्सव सुद्धा असतो। पौष शुद्ध प्रतिपदेला देवीला गाभाऱ्यातून बाहेर काढून चांदीच्या पलंगावर म्हणजेच मंचकी झोपवले जाते आणि हा काळ देवीचा विश्रांतीचा काळ मानला जातो। अभिषेक, ओटी, देवीला दररोज विविध प्रकारचे अभिषेक केले जातात आणि भक्तांतर्फे ओटी भरणे ही सुद्धा प्रमुख आणि प्रचलित आहे। आता बघा, ज्या वेळेस इतर मंदिरामध्ये सुद्धा देवीची मूर्ती सिंहासनावरच असते, पण तुळजापुरात अशी प्रथा आहे की नवरात्रीच्या आधी काही विशेष काळात देवीला चांदीच्या पलंगावर निजवले जाते आणि यालाच मंचकी निद्रा सुद्धा म्हणतात। आता श्रीयंत्राचं महत्त्व सुद्धा किती आहे ना बघा, आपण घरी सुद्धा रोज आपण श्री सूक्त म्हणत म्हणत आपण श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकवाने अभिषेक करत असतो आणि ती देवी आईला खूप प्रिय आहे। ही सेवा, कुंकुमार्चनची सेवा देवी आईला सुद्धा खूप प्रिय आहे। देवीच्या मूर्तीच्या मागे भिंतीवर एक श्रीयंत्र कोरलेले आहे आणि हे यंत्र अत्यंत शक्तिशाली मानले जाते आणि देवीच्या शक्तीचे ते मुख्य स्तोत्र असल्याचे सुद्धा सर्वांना तिथे म्हटलं जातं। सिंह आणि महिषासूर ज्यावेळी देवीच्या मूर्तीच्या पायाशी तिचा वाहन सिंह आणि तिने वध केलेला महिषासूर स्पष्टपणे दिसतो। देवीने महिषासुराची शेंडी एका हाताने धरली असून दुसऱ्या हाताने त्रिशूळाने त्याचा वध केला आहे। असे हे रौद्र तरीही वात्सल्यपूर्ण रूप आहे। कल्लोळ तीर्थाचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे। बघा, ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये एंट्री करत असतो त्यावेळेस आपल्याला कल्लोळामध्ये आधी पाय वगैरे स्वच्छ धुवायचे असतात आणि त्या कल्लोळामध्ये आंघोळ करूनच आपल्याला त्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो। मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ नावाचा एक पाण्याचा हौद आहे आणि पुराणिक कथेनुसार पृथ्वीवरील सर्व नद्यांचे पाणी एकत्रित करून हे तीर्थ तयार झाले आहे। भाविक मंदिरात जाण्यापूर्वी येथे स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जातात। असं सुटला म्हटलं जातं, ज्या वेळेस या पवित्र कल्लोळ तीर्थामध्ये आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्याला ज्या काही बाधा असतील शरीराला, जे काही आपल्याला आजार वगैरे जुळलेले असतील
ते सुद्धा आजार या पाण्याने किंवा या कल्लोळ तीर्थाने आपले मुक्त होतात. त्यामुळे ज्यावेळेस आपण देवीला दर्शनाला जात असतो त्याआधी कल्लोळ तीर्थामध्ये आंघोळ घातलीच पाहिजे किंवा आंघोळ केलीच पाहिजे. आणि जे लहान मुलं वगैरे असतात ना, त्यांना सुद्धा तिथलं थोडंसं पाणी सुद्धा असं त्यांच्या जिभेवरती लावलं पाहिजे. कारण बघा, हे खूप पवित्र तीर्थ असतं आणि ज्यांना काही आजार असतात, ज्यांना काही बाधा असतात, ते सुद्धा ह्या कल्लोळ तीर्थातल्या पाण्याने कमी होतात. गोंधळ परंपरा सुद्धा अजून आहे. तुळजाभवानीच्या भक्तीमध्ये गोंधळ या लोककलेला मोठे स्थान आहे. लग्नानंतर किंवा घरात कोणतंही शुभ कार्य झाल्यावर आई राजा उदो उदो म्हणत म्हणत हा गोंधळ घातला जातो. हे देवीला प्रसन्न करण्याचे एक माध्यम किंवा एक सेवा म्हटलं जातं. बालाजी देवस्थान आणि तुळजाभवानी यांचा काय संबंध आहे? तर अशी श्रद्धा आहे की तिरुपतीचा बालाजी विष्णू आणि तुळजाभवानी माता लक्ष्मी स्वरूप हे दोघे बहीण भाऊ आहेत. त्यामुळेच आजही तिरुपतीवरून दरवर्षी तुळजाभवानीसाठी आणि तुळजाभवानी देवीसाठी साडी आणि खण भेटी दाखल होतात. म्हणजेच ज्यावेळेस म्हणजे दरवर्षी बालाजी महाराजांकडून, म्हणजेच तिरुपतीचा बालाजी जे विष्णू स्वरूप आहे त्यांच्याकडून तुळजाभवानी मातेला दरवर्षी एक साडी भेट म्हणून दिली जाते. या नवरात्री उत्सवातील 9 दिवसांच्या विधीबद्दल, आरतीबद्दल काही आपल्याला जर खास माहिती हवी असेल तर तुळजाभवानी देवीचं जे काही वेबसाईट सुद्धा आहेत बघा. ज्यावेळेस आपल्याला गोंधळ वगैरे घालायचा असतो किंवा आपल्याला जागरण गोंधळ घालायचा असतो किंवा आपल्याला देवीची ओटी भरायची असते, देवीचा कुलदेवीचा नवस वगैरे फेडायचा असतो, तर तुम्हाला सुद्धा तिथे त्या तुळजाभवानी देवीच्या ट्रस्टच्या तिथे बघा नंबर वगैरे बऱ्याच आहेत, भोपी वगैरे आहेत, त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधून सुद्धा तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकतात. प्रमाणे आता बघा, आता आमच्या इकडे तरी अशी पद्धत आहे, आमची कुलदेवी तुळजाभवानी देवी आणि तिच्याबरोबरच एडेश्वरी देवी, म्हणजेच या दोघी बहिणी आहेत. आता ज्यावेळेस आम्हाला कुलधर्म कुलाचार करायला जावं लागतो त्यावेळेस आम्हाला दोन्हीकडे पण जावं लागतं. एकाच ठिकाणी गेलं तर दुसरी देवी रुसते असं म्हटलं जातं. जर समजा तुळजाभवानी देवीला गेलं तर एडेश्वरी देवी आई रुसतात आणि एडेश्वरी देवी आईला गेलं तर तुळजाभवानी देवी आई रुसतात. एखाद्या वेळेस जर आम्ही फक्त एडेश्वरी देवीला गेलो तर तुळजाभवानी देवी आई समजून घेतात, कारण त्या मोठ्या आहेत. पण एडेश्वरी देवी या लहान असल्यामुळं त्या खूप रागीट आहेत. त्यामुळं असं म्हटलं जातं की तुळजाभवानी देवी एक वेळ समजून घेतील, पण एडेश्वरी देवीला दर्शनाला जावंच लागतं. त्यामुळे आमच्या घरात तरी अशी पद्धत आहे की आम्ही ज्यावेळेस तुळजाभवानी देवीच्या पाया पडायला जातो, आधी तुळजाभवानी देवी झाले की आम्ही लगेच एडेश्वरी देवीच्या पाया पडायला सुद्धा जात असतो. तुळजाभवानी देवी आणि एडेश्वरी माता या दोन्ही देवींचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि श्रद्धेचे आहे. तर लोकपरंपरेनुसार त्यांच्यात बहिणी बहिणींचं नातं आहे. ही मोठी आणि धाकटी असं सुद्धा म्हटलं आहे. तुळजापूरची तुळजाभवानी ही मोठी बहीण मानली जाते, तर येरमाळ्याची एडेश्वरी म्हणजेच येडाई ही धाकटी बहीण मानली जाते. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांमध्ये या दोन्ही देवींना कुलदैवत म्हणून पूजले जाते. बघा, ज्यावेळेस आता बऱ्याच ठिकाणचे लोक बाहेरून येतात, तुळजाभवानी देवीचं दर्शन झालं की लगेच ते एडेश्वरी देवीला सुद्धा जातात आणि जावंच लागतं. एकाच ठिकाणी जाऊन जमत नाही. भेटीची परंपरा, पालखी सोहळा ह्या दोघींचा पण खूप उत्तम मानला गेला आहे. अशी मान्यता आहे की या दोन्ही बहिणी वर्षातून एकदा एकमेकींना भेटतात. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेच्या वेळी एडेश्वरी देवीची पालखी जेव्हा डोंगरावरून खाली येते तेव्हा ती तुळजापूरच्या दिशेने तोंड करून उभी केली जाते. हे भेटीचे प्रतीक मानलं जातं. ज्यावेळेस साडी चोळीचा मान सुद्धा, म्हणजेच परंपरेनुसार तुळजापूरहून एडेश्वरी देवीसाठी साडी आणि खण ओटी सुद्धा पाठवली जाते. मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीला दिलेला हा मान अत्यंत पवित्र मानला जातो. हा एक शक्तिपीठाचा अंश मानला गेला आहे. तुळजाभवानी हे पूर्ण शक्तिपीठ आहे, तर एडेश्वरीला त्याच शक्तीचा एक अवतार आणि अंश मानलं गेलं आहे. दोघींचे कार्य दुष्टांचा संहार आणि भक्तांचे रक्षण करणे हेच आहे. बघा, ज्यावेळेस आपण एडेश्वरी देवी आईचा सुद्धा आपण कुलधर्म कुलाचार करत असतो, खूप त्यांचा मला सुद्धा स्वतः अनुभव आहे बरं का. एडेश्वरी देवी आई सुद्धा खूप छान आहेत आणि तुळजाभवानी देवी आई सुद्धा खूप छान आहेत. आपण जे त्यांना मनापासून त्यांची प्रार्थना केली ना, त्या प्रत्येक गोष्ट आपली पूर्ण करत असतात. आणि ज्यावेळेस भक्तांची श्रद्धा, अनेक भाविक तुळजापूर दर्शनाला गेल्यावर येरमाळ्याच्या एडेश्वरी दर्शनालाही जातात. तुळजापूरची
केलेली वारी ही येरमाळ्याशिवाय अपूर्ण आहे, म्हणजेच पूर्ण होत नाही. ज्यावेळेस तुळजापूरला जाऊन येतो त्यावेळेस येरमाळ्याच्या देवीला सुद्धा गेलंच पाहिजे. अशी जुनी समजूत तर आहेच आहे, पण ती पद्धत अजून सुद्धा आहे. आणि आपल्याला ही सुद्धा पद्धत माहिती असेल की बघा, येरमाळ्याच्या चैत्र यात्रेला म्हणजेच आता हनुमान जयंतीला येरमाळ्याची म्हणजेच येडेश्वरी देवी याची यात्रा असते. तर या यात्रेमध्ये चुना वेचण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्या दिवशी इतकी छान यात्रा असते तिथं, एवढे खूप लोक आलेले असतात आणि तेवढ्या गर्दीत सुद्धा देवी आई प्रत्येक भक्ताला दर्शन देतात, प्रत्येक भक्ताला तारतात आणि तिथे चुना वेचला जातो. याचं सुद्धा खूप आध्यात्मिक रहस्य खूप छान आहे. तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. परत येडेश्वरी देवी आईच्या जे काही महत्त्वाच्या सेवा आहेत, घंगाळी भरणी असेल किंवा त्यांना खेटा घातला जातो. परत ही चुना वेचण्याची पद्धत आहे. या पद्धती तुम्हाला मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. आई राजा उदो उदो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.